श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री विठ्ठल रुक्मिणीभ्यां नमः। राधा सहित श्री कृष्णाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरां सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कङ्कणम्। सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली। गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। वंशी विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिन्दफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। श्री पुरुषोत्तमाय नमः। नमस्कार मंडळी, काल आपण 14व्या अध्यायाचं पठण केलेलं होतं आणि ह्या 14व्या अध्यायामध्ये उग्रदेव ऋषी अरण्यातून जात असताना बेशुद्ध होऊन पडलेले होते। त्याच वेळेला मणिग्रीव तेथे पोहोचतो आणि त्या ऋषींना उचलून आपल्या आश्रमात घेऊन येतो। मणिग्रीवाची धर्मपत्नी सुंदरा आणि मणिग्रीव असे दोघे जण मिळून त्या उग्रदेवांची सेवा करतात आणि त्यांना प्रसन्न करून घेतात। मग उग्रदेव ऋषी त्यांना काय म्हणतात की तुम्ही ही सेवा केल्यामुळेच मला पुनर्जन्म प्राप्त झाल्याप्रमाणेच आहे, त्यामुळे मग तुम्ही इथे एवढ्या घोर अरण्यामध्ये एकटेच कसे राहतात आणि नगर सोडून इतक्या लांब का बरं राहतात? तुमच्यासोबत काय घटना घडली आहे किंवा तुम्हाला काय त्रास आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला काही सहायता करू शकतो का ते आता आपल्याला बघता येईल। आणि मग मणिग्रीव त्याला आपली
कथा सांगू लागलेला आहे. इथपर्यंतचा कथाभाग आपण कालच्या अध्यायात बघितला. आज आपण त्यापुढची कथा बघणार आहोत. तर चला आरंभ करूया अधिक मास महात्म्य या महाग्रंथातील अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. पूर्वाध्यायांती ऐसे वृत्त उग्रदेवे मणिग्रीवाप्रत तू कोणका वससी वनात इत्यादी वृत्तांत प्रश्निला. आता जे का तयाचे उत्तर मणिग्रीवे कथिले सादर तेचे मी येथे सविस्तर वर्णितो समग्र ऐकिजे. मणिग्रीव म्हणे द्विजेंद्रा ऐक चमत्कार पुरनामक विदुवज्जन समावृत्त एक उत्तम नगर आहे पै तेथे स्वस्त्री सहवर्तमान सर्वदा मी राहत असोन. मणिग्रीव माझे अभिधान शूद्र जाती पवित्र बहुसंपत्तिमान असोनी परोपकार करी अनुदिनी तेने सकळ जना लागुनी अत्यंतचे प्रिय असे परिदैव योगे कदाचित मज दुर्बुद्धी झाली बहुत निज धर्म सोडिला समस्त बहु आकांत मांडिला परस्त्रियांसी बळे धरून भोगू लागलो अनुदिन नाना विध मत्यांचे पान रात्रंदिन चालविले साहस करमी धरिले धैर्य करू लागलो हिंसा चौर्य लोक करीती बहु आश्चर्य सकळ आर्य त्रासले. हे धर्मपत्नी सती अबला हिणे सदुपदेश बहु केला परितोम्या नाही मानिला क्रम चालविला तैसाचे ग्रामस्थ जन सर्व त्रासले गावातून मज हाकिले तो बृहत बळराये वहिले बळे लुटविले मम सदन शेष धन जे राहिले काही तेही घेतले बंधुजनाही तिरस्कार केला सकळी काही वनाठाई प्रवेशलो ही मम कांता पतिव्रता येसी माझी बहुचिंता यास्तव सोडून माता पिता मज सर्वथा अनुसरले तेव्हापासून ये सहित वसतो या घोरवनात नाना जीव वधूनी सतत उदर भरीत राहिलोसे मी अत्यंत दुरात्मा पाही मज समपापी कोणी नाही दुःख भोगितो सर्वदाही अनुग्रह काही करावा काही होते प्राचीन पुण्य म्हणून आज हे दिसले चरण आता ह्या स्त्री सहवर्तमान तुम्हा शरण आलो असे तरी दया करा हो मजवर तुम्ही दयाळ मुनिवर शरणागत जना अभय कर दुःख सत्वर निरसावे जेणे माझे दरिद्र समूळ निरसोनिया जाईल सकळ आणि पावोनिया वैभव विपुल सुखे अचळ वर्ते नमी. ऐसे काही उपदेशूनी कृतार्थ करावे मज लागूनी ऐसी शूद्राची ऐकूनी वाणी तयासी मुनी बोलत हे मणिग्रीवा भाग्यवंता तू कृतकृत्य आहेसी सर्वथा जे ह्या कांता रामाजी तत्वता माझे आतिथ्य केलेसे तस्मात तुझे स्वस्त्री सहित पुढे कल्याण होणार खचित भावी शुभांचे सूचक यथार्थ चिन्हे पूर्वीच दिसताती आता तीर्थ व्रत दानाविणे त्वत्तारिद्र्य निरसेल जियाणे तेम्या सर्व आपुल्या मने निर्धारिले साचार आता येईल तिसरा मास पुरुषोत्तम नाम तयास त्यात तुम्ही दोघांनी विशेष सांगतो ऐसे आचरावे पुरुषोत्तम प्रीत्यर्थ जाण दीप लावावा यथा विधान तेणे तुमचे दारिद्र्य तत्क्षण समूळ संपूर्ण निरसेल तिल तैले वा घृते निरुती दीप लावावा यथाशक्ती परीती तुम्हा दुर्लभ असती वनी वसता म्हणोनी तरे इंगुदी तैले मासवरी श्री सहनियमे दीपकरी नित्य स्नान या सरोवरी सारुनी करी हे कृत्य. हाची माझा तुझ उपदेश यानेच दुःख निरसेल अशेष पावोनिया वैभव विशेष सुख तुम्हास होईल पै. तुम्ही उत्तम आतिथ्य केले तेणे माझे मन तोषले म्हणून वेदी निश्चयिलेले कर्म कथिले तुम्हास. अरे केवळ दीपदानेसी लक्ष्मी वाढते निश्चयेसी मग ते विधीने अधिकमासी करिता काय वर्णावे वेदोक्त कर्मे दाने विविध नाना तीर्थे शास्त्रे अगाध योग ज्ञान सांख्य विशुद्ध तैसीच तंत्रे सकळजे आणि सर्व वेद अभ्यासणे कृच्छ्रादी व्रते आचरणे सदा गोमती तट सेवणे श्राद्ध करणे गये माझे उपराग सहस्रे आणि व्यतिपात शतपर्वणी
कुरुक्षेत्रादि क्षेत्रे आणि दंडकादिक अरण्ये जे ती पावन असती सर्वही परी पुरुषोत्तम दीप जो काही तयाच्या षोडश कलेची ही योग्यता नाही तयास वेदोक्त कर्मादिकाहून अधिक मासीचे दीपदान शतगुणे श्रेष्ठ असे म्हणून यथा विधान कीजिये हे गुह्याहूनि गुह्य पाहि कदा न सांगावे कोणासीही धनधान्य पशुपुत्रादि सर्व हे प्राप्त होय यथाचेनी हे वंध्येचे वंध्यत्व हरिते स्त्रिया लागी अवैधव्य करिते राज्य भ्रष्टा ते राज्य देते आणि पुरविते चिंतितार्थ याचे निकन्ये लागी तत्वता दीर्घायु गुणी लाभतो भरता कांतार्थिया ते पतिव्रता सुशीला कांता लाभते विद्यार्थिया ते विद्या लाभते सिद्धे कामुका सिद्धी मिळती कोशेच्छुजना कोश प्राप्ती मोक्षार्थी पावती मोक्षास पुरुषोत्तम प्रीती विषयी पुरुषोत्तम मासा ठाई विनाशास्त्र विना विधीहि कोठेहि दीप लाविती जे त्यांचे सकळ मनोरथ अनायासे पूर्ण होतात मग विधीने लाविता यथास्थित जगी अप्राप्त कायपा जे जे इच्छा धरावी मानसी ती पुरवितो ऋषिकेशी तस्मात भावे पुरुषोत्तमासी दीप अवश्य कीजिये हे सर्व दारिद्र्य नाशन तुझ कथिले दिव्य साधन याची ये आचरणे तुझ तत्क्षण वैभव पूर्ण लाभेल तुम्ही माझी केलीत सेवा म्हणून तोषलो मणिगिरीवा आता येतो निरोप द्यावा सदा असो तव कल्याण ऐसे बोलून या तो मुनी श्री हरी ते स्मरत मनी मणिगरीवाचा निरोप घेऊनी प्रयागा चालता जाहला तेव्हा तया ते पोचवित मणिग्रीव आणि त्याची योषित दोघेही काही दूरपर्यंत प्रेमे जाती जाहले तेथे बंधूनी मुनीचे चरण स्वाश्रमा आली परतोन प्रयागासी गेला ब्राह्मण कामना पूर्ण जाहले इकडे वनीती शूद्र दंपती अंतरी ठेवून द्विज भक्ती पुरुषोत्तमा ते चिंतित चित्ते कालक्रमिती आनंदे तो मासद्वय जाऊनी वहिला पुरुषोत्तम मास आला जो का साक्षात पुरुषोत्तमाला प्रिय आगळा सर्वात तेव्हा स्मरुनी त्या सद्गुरु ते तेने जैसे कथिले होते तैसे चिती दंपती तेथे करती झाली साचार पुरुषोत्तम प्रीतीद्वारे आपणा वैभव मिळाले सारे म्हणून प्रभाती शीत नीरे तडागी स्नान करून या इंगुदीच्या शुद्ध तैलेसी दीप करीत एक भावेसी ऐसे आचरता नित्य नेमेसी अधिक मास लोटला उग्रदेवाच्या प्रसादे तत्क्षण मनीचा मळ गेला झडून त्यावर दीपाचा प्रभाव महान झाली पावन दोघेही अंतःकरणी आली शांती शांती येताची गेली खंती ठाईच मुराली विषय प्रीती जडली वृत्ती पुरुषोत्तमी दोघेही झाली आनंद घन ऐसे लोटले काही दिन पुढे पावोनिया निधन स्वर्गी जाती जाहले तेथे देवा संगे सतत तत् सत्य भोग भोगोनी अनंत उग्रदेव प्रसादे तेथ उत्तम जन्म पावले पूर्वजन्मी जो मणिग्रीव मृग हिंसक दुःख भाव तोच हातू चित्र बाहुराव सांप्रत झाला आहेसे आणि पूर्वजन्मा माझारी जी तव पत्नी होती सुंदरी तीच ही सांप्रत तव नारी चंद्रकला झाली पत्नी असे ही पाती व्रत्य धर्मे करुनी पूर्वजन्मी वर्तली म्हणून सांप्रत तव अर्धांग हारिणी झाली पत्नी साचार ज्या का पातिव्रत्ये वर्तत त्या पती पुण्यार्थ भागिनी होत हा सर्व शास्त्रांचा सिद्धांत अनुभवा येथे आलासे पूर्वजन्मी अधिक मासी इंगुदी तैले दीप केलासी तेणे पुण्ये हे सांप्रत तुझसी अकंटक राज्य लाभले आणि त्याच पुण्ये हे विपुळ वैभव लाधले तुझ सकळ तैशीच ही सती निर्मळ पत्नी सोजवळ लाभले अधिक मासीचा दीप पावन तयाचा हा प्रभाव जाण राजेश्वरा तू हस्त जोडून मज लागून प्रश्निले जे की हे अखंड लक्ष्मी विपुल अकंटक राज्य सकळ आणि पतिव्रता पत्नी निर्मळ ही मज कैशी लाभले म्या काय केले पुण्याचरण
ते मज सांगा विवरून, त्याचे उत्तर हे संपूर्ण तुझ लागून सांगितले. आता मी जातो स्वस्थानाप्रत, तव कल्याण असो सतत. ऐसे सांगून मुनी त्वरित, स्वस्थाना जाता जाहला. आणि तो चित्रबाहू राजेश्वर, सुख भोगून जन्मभर, संतती स्थापून भूमीवर, सदार मुक्त जाहला. जेथून नाही पुनरावृत्ती, ती त्यास मिळाली सायुज्य मुक्ती. ऐसे अधिक मास दीपाचे निवृत्ती, महात्म्य असे अद्भुत. नारी किंवा नर जे कोण, अधिक मासा माझे अनुदिन. स्नान किंवा उपोषण, यथा विधान करितात. तयासी नाही पुनरावृत्ती, गर्भ यातना तत्काळ सुटती. आणि ही कथा पढती ऐकती, तेही पावती त्याच पदा. ऐसे हरीचे ऐकून भाषित, पुनरपि लक्ष्मी प्रश्ने त्याप्रत. ती कथा रसाळ समस्त, पुढच्या प्रसंगी वर्णिजेल. श्री अधिक मास महात्म्य सार, बृहन्नारदीय पदमाधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर, पंचदशोऽध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. अशा तऱ्हेने आपण 15व्या अध्यायाचं पठण पूर्ण केलेलं आहे. या 15व्या अध्यायामध्ये आपल्याला काय कथा बघायला मिळाली किंवा आज वाचायला मिळाली किंवा श्रवण करायला मिळाली ते आता आपण बघणार आहोत. मणिग्रीव आणि त्याची पत्नी सुंदरा हे उग्रदेवांचं म्हणणं ऐकून घेत होते. उग्रदेव त्यांना काय म्हणत होते की तुम्ही नगरापासून इतक्या लांब या घोर अरण्यामध्ये एकटेच कसे राहतात? तुम्हाला काय अडचणी आहेत त्या मला सांगा, कारण तुमच्याच मुळे मला हा दुसरा जीव किंवा हा दुसरा जन्म प्राप्त झालेला आहे आणि म्हणून मला काही तुमची सहायता करता आली तर मी ती अवश्य करण्याचा प्रयत्न करेन. आणि एवढं ऐकून झाल्यानंतर मणिग्रीवाला मनामध्ये अतिशय आनंद झालेला होता की चला आता कुठेतरी आपले हे जे दुःख आहे, कष्ट आहे, दारिद्र्य हे सगळं नष्ट पावेल आणि आपलं सर्व प्रकारचं कल्याण मात्र होणार आहे. आणि म्हणून मग मणिग्रीव त्या उग्रदेवांना काय सांगू लागला की मी इथून जवळच एक चमत्कार नावाचं नगर आहे, त्या नगरामध्ये मी राहत होतो, अतिशय धनिक होतो आणि उदार होतो, परोपकारी देखील होतो. पण काय झालं, ग्रह संयोगाने माझी बुद्धी फिरली आणि मी अनीतीने वागू लागलेलो आहे. मग मी काय केलं, मी स्वैराचार केला, मी दुराचार केला, मी सर्व प्रकारची व्यसनं केली, मी व्यभिचार केले, वित्तशाठ्य केले, लोकांना अनेक प्रकारे फसवलं, कित्येकांचे खून केले आणि ह्या सगळ्या माझ्या कृत्यांमुळे नगरातल्या सर्व लोकांनी मला वाळीत टाकलेला आहे. तिथला जो राजा होता बृहदबळ नावाचा, त्या बृहदबळ नावाच्या राजाने देखील मला दंड केला. तो कुठल्या स्वरूपाचा दंड केला तर माझी संपूर्ण संपत्ती त्याने जप्त करून घेतलेली आहे. मग त्यात माझं घरही गेलं, सर्व धनही गेलेलं आहे. जे काही थोडंफार माझ्याकडे उरलेलं होतं, जे मी साठवून ठेवलेलं होतं ते देखील माझ्या आप्तेष्टांनी, नातेवाईकांनी जप्त करून घेतलेलं आहे. आणि मला नगराच्या बाहेर त्यांनी तडीपार केलेला आहे. आणि मग मी काय केलं की नगराबाहेर पडल्यानंतर मग ह्या अरण्यात आलो आणि राहू लागलो. पण माझी ही पत्नी जी आहे सुंदरा, ह्या सर्व परिस्थितीत देखील ही माझ्या सोबतच राहिली, माझ्याशीच एकनिष्ठ राहिली आणि तिने माझी मनापासून पातिव्रत्य धर्माप्रमाणे सेवा केलेली आहे. मी फार पापी आहे, खूप दुःख माझ्या मागे आहे आणि माझं हे संपूर्ण दारिद्र्य आता कुठेतरी नष्ट झालं पाहिजे. बस हीच एक माझ्या मनामध्ये इच्छा आहे किंवा माझी ही तुमच्याकडे विनंती आहे. यावरती काहीतरी उपाय असेल तर तो मला सांगा, म्हणजे माझे सर्व प्रकारचं दुःख, दारिद्र्य दूर होईल आणि पुन्हा माझ्या मनामध्ये सद्बुद्धीचा उदय होईल आणि माझं सर्वतोपरी कल्याण होईल. अशा तऱ्हेची प्रार्थना त्या मणिग्रीवाने त्या उग्रदेव राजांना केलेली आहे. आणि मग आता उग्रदेव ऋषी काय म्हणताय त्यांना, ते म्हणताय की तू एवढी पाप केलीस परंतु तुझ्या मनामध्ये कुठेतरी एक सुप्त स्वरूपात सद्बुद्धी अजूनही जागृत आहे आणि त्याच सद्बुद्धीने तू मला बेशुद्ध अवस्थेत असताना उचललं, आपल्या आश्रमात आणलं आणि माझी सर्व प्रकारे तू सेवा केलेली आहे.
तुझ्याचमुळे मला हा दुसरा जन्म प्राप्त झालेला आहे आणि म्हणून आता तुझं सद्भाग्य मात्र उदयाला लागणार आहे. याच्यात कुठल्याही प्रकारची शंका तू आता मनात ठेवू नको. काय करायचंय तुला, आता लवकरच अधिक मास महिना येणार आहे. म्हणजे समजून घे 2 महिने उलटल्यानंतर तिसरा महिना जो येणार आहे तो अधिक महिनाच आहे. त्या अधिक महिन्यामध्ये काही व्रत सांगितली गेलेली आहे. त्या व्रतांचं तू अतिशय एकनिष्ठतेने आणि शुद्ध भावनेने जर आचरण केलं तर त्याने ही तुझी सर्व दुःख नष्ट होतील, सर्व प्रकारचं दारिद्र्य दूर होईल आणि तुझं सर्वतोपरी कल्याण होणार आहे. त्याचं ह्या लोकी संपूर्ण सुख तुला प्राप्त होणार आहे. बर, ह्याच लोकात नाही, तू जेव्हा तुझी जन्मपूर्ती झाल्यानंतर स्वर्गात जाशील तेथे देखील तुला संपूर्ण प्रकारचं सौख्य आणि कल्याण लाभणार आहे. वैकुंठाची प्राप्ती देखील तुला होणार आहे. असं प्रत्यक्ष श्रीकृष्णाने या अधिक महिन्याला वरदान दिलेलं आहे आणि त्याला वचन देखील दिलेलं आहे. जो कोणी मनुष्य ह्या अधिक महिन्यामध्ये ही सर्व प्रकारची व्रताचरण अतिशय शुद्ध भावनेने शुद्ध मनाने करतो, श्रद्धेने करतो, त्याला ह्या प्रकारचे सर्व फलित प्राप्त होतात. आणि अधिक मास हा पुण्यकृत्यांसाठी सर्वोत्कृष्ट महिना सांगितला गेलेला आहे. तुम्ही त्या मासामध्ये काय करायचं आहे, श्रीकृष्णा पुढे अखंड तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा अतिशय उत्तम सांगितला गेलेला आहे, परंतु तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा देखील तिथे लावू शकता. मग हा दिवा जो आहे हा अखंड महिनाभर तेवत राहिला पाहिजे, तो विझता कामा नये. त्याच्यामध्ये तेल टाकणे आणि तो दिवा सतत चालू ठेवणे हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामध्ये तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता आणि खास करून 7 धाग्यांची वात आपल्याला त्याच्यामध्ये लावायची आहे. नंतर रोज तुम्ही दोघांनी श्रीकृष्णाचं नामस्मरण हे प्रतिदिवस करायचं आहे. बर, श्रीकृष्णाचं स्मरण करत करतच ह्या नदीमध्ये किंवा या सरोवरामध्ये यायचंय, स्नान करायचंय. तिथून स्नान करून श्रीकृष्णा पुढे यायचंय. त्या श्रीकृष्णाची पुरुषोत्तम रूपामध्ये आपण पूजा करायची आहे. या दिव्याची देखील आपण दररोज पूजा करायची आहे. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. हा दिवा रात्रंदिवस सतत चालू राहिला पाहिजे. तुम्हाला वेद म्हणण्याचा अधिकार नाही हे मी जाणतो, परंतु तुम्ही श्रद्धेने भक्तीने फक्त एवढं जरी कृत्य केलं, एवढं जरी व्रत आचरण केलं तरी तुमचे सर्व मनोरथ हे पूर्ण होणार आहेत. आणि अशा तऱ्हेने हे सगळं व्रताचरण त्या उग्रदेव ऋषींनी त्या मणिग्रीवाला सांगितलेलं आहे. जर हे संपूर्ण तू अतिशय श्रद्धेने केलं, भक्तीने केलं तर सर्व प्रकारची सुख तुला प्राप्त होतील, संपूर्णतः तुझं कल्याण होणार आहे. आणि माझी सेवा केली त्यामुळे मी तुमच्यावरती प्रसन्न झालो आणि हा सुखाचा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे. मग हा जर तुम्ही आचरण करावा का ना करावा हा तुमचा भाग आहे, परंतु जर तुम्ही शुद्ध मनाने आणि श्रद्धेने याचं आचरण केलं तर नक्की तुमचं कल्याण होणार आहे. सर्व प्रकारच्या दुःखातून, कष्टातून, दारिद्र्यातून तुमची मुक्तता होणार आहे असं त्या उग्रदेव ऋषींनी त्यांना सांगितलेलं आहे. त्या दोघांकडनं निरोप मागून घेतलेला आहे आणि आपण आता प्रयाग क्षेत्राकडे ते मार्गक्रमण करू लागलेले आहे. मग उग्रदेव ऋषी तेथून निघून गेले. मणिग्रीवाने काय केलंय की 2 महिने त्यांनी वाट पाहिली. बरोबर 2 महिने गेल्यानंतर तिसरा महिना जेव्हा आरंभ झाला तो अधिक मास होता. त्या अधिक मासामध्ये या मणिग्रीवाने आणि त्याची पत्नी सुंदराने अतिशय भक्तिभावाने स्नान करून देवपूजा करणे, सतत दिवा तेवत ठेवणे इत्यादी हे सर्व कर्म यथाविधी पार पाडलेले आहे. मग त्यामुळे काय झालं की असं संपूर्ण महिनाभर केल्याने आता त्या दोघांची बुद्धी हळूहळू पुन्हा बदलू लागलेली आहे. मनामध्ये चांगले चांगले विचार यायला लागलेले आहे. जी दुर्बुद्धी त्यांच्यात होती, खास करून मणिग्रीवात ती जास्त स्वरूपात होती, ती आता पालटून पूर्णतः शुद्ध स्वरूपाची झालेली आहे. परोपकार करणे व औदार्याने दान देणे या सर्व गोष्टी तो वनात राहूनही करू लागलेला आहे. कारण कसं आहे
की एकदा मनामध्ये चांगले विचार यायला लागले ना की मनुष्य हमखास चांगले कृत्य करू लागतो. आणि मणिग्रीवाला देखील हेच अनुभव प्राप्त झालेले आहे. त्याने संपूर्ण महिन्याभर हे व्रताचरण केलेलं आहे. रोज सकाळी उठणे, नदीमध्ये जाणे, स्नान करणे, श्रीकृष्णापुढे येऊन बसणे, श्रीकृष्णाची पूजा करणे, अखंड दिव्याची पूजा करणे, त्यांना नैवेद्य दाखवणे, हे सर्व तो यथाविधी करू लागलेला आहे. बरं, हे सर्व करत असताना कायम मनामध्ये श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः, श्रीकृष्णाय नमः अशा तऱ्हेचा त्याचा सतत अखंड जप देखील चाललेला आहे. मग याच्याने काय झालंय की मन परिवर्तन झालेलं आहे. मनात चांगल्या विचारांनी जन्म घेतलेला आहे. आणि मग परोपकार करणे, औदार्याने दान देणे अशी चांगली चांगली कार्य त्या मणिग्रीवाकडनं घडू लागलेली आहे. त्याच्यातली हिंसकता व अनिती प्रवृत्ती ही संपूर्णतः संपून गेलेली आहे. त्याचं मन अतिशय शुद्ध, शांत आणि पवित्र झालेलं आहे. मग अगस्त्य मुनी त्या चित्रबाहू राजाला काय सांगताय की तूच तो मणिग्रीव भिल्ल होता आणि ही जी चंद्रकला तुझी पत्नी आहे त्या जन्मात ही तुझीच पत्नी होती, तिचं नाव सुंदरा असं होतं. त्यावेळी तुम्ही दोघांनी उग्रदेव ऋषींनी सांगितल्याप्रमाणे या अधिक मासाचं व्रत आचरण केलेलं आहे आणि दीप प्रज्वलन किंवा दीप तुम्ही सतत तेवत ठेवलेला आहे. त्याच पुण्याने तुम्हाला हे सगळं राजवैभव प्राप्त झालेलं आहे. विशेषतः तुम्हाला हे जे फल प्राप्त झालेलं आहे, श्रीकृष्णाच्या मूर्ती पुढे तुम्ही जो दिवा, अखंड दिवा चालू ठेवलेला होता, प्रदीप्त करून ठेवलेला होता, त्याच्यानेच तुम्हाला हे महद भाग्य प्राप्त झालेलं आहे असं त्यांनी त्या चित्रबाहू राजाला सांगितलेलं आहे. मग चित्रबाहू राजा आणि त्यांची पत्नी यांचा त्या अगस्त्य ऋषींनी निरोप घेतलेला आहे आणि तेथून ते आता रवाना झालेले आहे. मग चित्रबाहू राजाने काय केलं, त्याला तर आपला पूर्वजन्म समजला आणि कोणत्या पुण्याने आपल्याला ही सर्व सुख प्राप्ती झाली हे देखील त्याच्या लक्षात आलेलं आहे. आणि तेथून पुढे येणाऱ्या प्रत्येक अधिक मास, अधिक महिन्यामध्ये तो उत्तम प्रकारचं व्रताचरण करू लागलेला आहे. आणि जेव्हा वेळ आली, योग्य वेळ आली, त्यावेळेला त्याने आपल्या राजपुत्रांना राजसिंहासन सोपवलेलं आहे आणि आपण स्वतः अरण्यात जाऊन श्रीकृष्णांची सेवा करू लागलेला आहे व शेवटी तो वैकुंठ प्राप्त करता झालेला आहे, मोक्ष परमपद प्राप्त करता झालेला आहे. अशा तऱ्हेचं हे अधिक मासाचं अनन्य साधारण महत्व आहे. हे आता तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात आलेलं आहे. आपण फक्त दिवा सतत चालू ठेवणे अतिशय सोपी आणि साधी गोष्ट आहे. आपण अवश्य ही गोष्ट करू शकता. आणि ह्या दिवा प्रज्वलित ठेवल्याने काय पुण्य मिळतं याचीच कथा आपण या अध्याय 15व्या मध्ये बघितलेली आहे. आजचं दान विशेष काय आहे किंवा आजचं व्रत विशेष काय आहे हे आपण काल बघितलेलं होतं. आणि उद्याचं व्रत विशेष काय आहे, उद्याचं दान विशेष काय आहे ते आता आपण बघणार आहोत. उद्याची देवता हे नारायण स्वरूपातली आहे. उद्या आपल्याला दान विशेष म्हणजे साटोरी असेल, पापड असेल, अशा तऱ्हेची दान आपल्याला उद्या द्यायची आहे. आणि व्रताचरण काय असेल तर हे व्रताचरण आपल्याला मौन व्रत करणे असं सांगितलं गेलेलं आहे. मग याच्यात दोन प्रकार आहेत, त्यापैकी एक प्रकार उद्याचा आहे किंवा उद्या आपल्याला म्हणजे हे महिनाभर मौन व्रत आपल्याला करायचं आहे. ते कशा स्वरूपाचं आहे, दररोज सकाळी उठल्यापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत किंवा दुपारच्या जेवणापासून रात्री झोपेतोपर्यंत. येतंय लक्षात? म्हणजे काय, आपण सकाळी उठलो की उठल्यापासून दुपारचं जेवण घेईस तोपर्यंत किंवा दुपारचं जेवण घेऊन रात्री झोपेला जाईस तोपर्यंत मौन पाळायचं आहे. बरोबर? आणि महिन्याच्या शेवटी असं संपूर्ण महिनाभर आपण करायचंय. महिन्याच्या शेवटी काय करायचंय, ओम राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमः, ओम राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमः, ओम राधिका पुरुषोत्तमाभ्याम नमः अशा तऱ्हेची एक माळ आपण जप करायचा आहे. आणि ती माळ
आपण एखादा कृष्णाचा सद्भक्त असेल किंवा गरजू व्यक्ती असेल किंवा सदाचार संपन्न असा ब्राह्मण असेल, त्या व्यक्तीला आपण ती जपमाळ दान द्यायची आहे. याचं विशेष पुण्यफल आपल्याला प्राप्त होणार आहे. सर्व प्रकारची पाप आपली नष्ट होणार आहे आणि सर्वतोपरी आपलं कल्याण यातून साध्य होणार आहे. संपूर्ण पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. शास्त्रात देखील आपल्याला असंच सांगितलं गेलेलं आहे, मौनम सर्वार्थ साधनम. आपण जर मौन राहिलो तर योग्य वेळी आपल्याला योग्य बोलता येतं, आपल्या वाक्यांवरती आपलं प्रभुत्व प्राप्त होतं आणि सर्व प्रकारचं कल्याण आपलं होत असतं. अशा तऱ्हेने उद्याचं व्रत विशेष आणि उद्याचं दान विशेष आपण बघितलेलं आहे. उद्या आपण 16व्या अध्यायाचं पठण करणार आहोत आणि त्याचं निरूपण बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.